सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. भाजप मित्र पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ औंध येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया सविस्तर बातमी. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ संपूर्ण औंध गटातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर तसेच भाजपाचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भाजपाचे आमदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी औंध व खटाव तालुक्याच्या विकासासंदर्भात तसेच पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासंदर्भात अनेक वर्ष मागणी असणारी कामे पूर्णत्वाला नेण्याचे आश्वासन दिले. या ठिकाणी पाणी येतील या अपेक्षेने, कारण पाणी नसल्यामुळे शेती असून सुद्धा लोकांना पोटाची खळगी भरण्याकरता मुंबई पुण्याला जावं लागतं. मुलगा 9वी 10वी झाल्यानंतर आईवडिलांना सांभाळण्याच्या ऐवजी पोटाची खळगी भागवण्याकरता कुटुंबाचे कुटुंब विस्थापित होतं. आणि अनेक वर्ष लोकांची इच्छा आहे की जसा बारामती इंदापूर हा भाग पाण्याखाली, हाही जो फलटणचा काही भाग, मान खटावचा जवळपास 60-50% भाग, करमाळा असेल, माळशिरस असेल, सांगोला असेल, जमिनी अत्यंत चांगल्या जमिनी, पण केवळ पाणी नाही आहे आणि धरणं भरून पूर्ण आहेत. असं नाही की धरणं बांधायची आहेत, पण केवळ राजकीय सूड या ठिकाणी उगवल्यामुळं धरणात पाणी असून सुद्धा जी धरणं आमच्यासाठी बांधली, जी आमच्या या माढा मतदारसंघाच्या लोकांसाठी धरणं बांधून पूर्ण आहेत, पण केवळ कॅनलला पैसे नाही आहेत आणि काही लोकांनी कॅनल होऊन दिले नाहीत. जगाचं लक्ष आता भारताकडे लागून राहिले, कारण भारतामध्ये सर्वात जास्त तरुण मतदारांची संख्या आहे आणि ज्याला कोणी वेडं बनवू शकत नाही. जो एकदा बघेल दुसऱ्यांदा त्याला सत्ता उलटून ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच देशात नरेंद्र मोदींची सत्ता आलेली आहे आणि मलाही विश्वास आहे या माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याशिवाय राहते. म्हणून येत्या 23 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा एक संकल्प आहे, फिर एक बार मोदी सरकार. आणि मग फिर एक बार मोदी सरकार यायचं असेल तर माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप आणि RPI या महायुतीचा झाला पाहिजे. याच्या दृष्टीने आम्ही प्रचार करण्यासाठी आणि तसं आदरणीय रणजितदादांना मोठ्या फरकाने विजय करा असं आवाहन करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आलो. मला आपल्याला काही गोष्टी नम्रपणे सांगायचे. लोक ते बरेच बोलणार, दोघंही बोलणार आहेत, वेळेचं बंधन आहे, पण तरी सुद्धा थोडक्या वेळामध्ये मला आपल्याला सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीलाच का मतदान करायचं बांधून. आपण विचार करा, आज इथं औंध नगरीमध्ये आपण सगळे बसलोय. मी राज्याचं देशाचं सांगणार नाही, पण आदरणीय रणजितदादा आपल्याला माहित असलं पाहिजे, औंध नगरीमध्ये आपण बसलोय. एकमेव पहिल्यांदा अशी पार्टी असेल आज औंध नगरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर साताऱ्यापासून औंधला येणारा जो इथं फटा आहे, म्हणजे आपण जो काय माता म्हणतो, माता घाट माता, औंधचा घाट माता, 300 कोटी रुपये रस्त्याचं हायब्रिड मधनं काम चाललंय, जे टेंडर झालंय, काम चाललंय. औंधला काय काय दिलंय भारतीय जनता पार्टीने हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार बंद. आता काय माणसं इलेक्शन आलं की काय सांगत असतात की तुम्ही मला मत द्या मग आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ, पण पहिल्यांदा अशी वेळ आहे की मत द्यायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने औंध गावाला काय दिलं हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. दादा, आपलं जे फलटण गाव आहे, या फलटण पासून फलटण पुसेगाव आणि पुसेगाव ते औंध हे जवळजवळ 300 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम आता चालू आहे. आपण आता या रस्त्यावरून आलो. हे औंधला भारतीय जनता पार्टीने दिले बंधू. याशिवाय म्हणजे काही द्यायच्या अगोदर, मत द्यायच्या अगोदर आपण बघत असेल, कहाणी ऐकताना गावामध्ये म्हणत असतात, बाई बरोबर कहाणी होते ना, सूर्याचे आपले उपवास असतात आणि उपवासामध्ये बायका कहाणी लावतात, कहाणी ऐकत असतो. कहाणीमध्ये म्हटलं जातं की बाई कहाणी ऐकल्याचे फळ, तू वसा घेतल्याचं काय फळ. पहिल्यांदा कहाणी ऐकल्यावर काय मिळाले ते मी आपल्याला सांगतोय. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून इकडे 300 कोटीचं रस्त्याचं काम चाललंय, इकडे साताऱ्यापासून 300 कोटीचं माध्यमातून मंजूर होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जुन्या कालखंडामध्ये एखाद्या या गावातला माळकरी माणूस असला तर पंढरपूरला जायचं तर काय अवस्था होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नंदू काका. पण आज आम्ही असं सगळीकडे जातोय, तिथं भाषणामध्ये सांगतोय, गावामध्ये येणारी पुढारी मंडळी, गावामधली असली तरुण पोरं, गावातली वडीलधारी माणसं आता गावामध्ये येताना सांगून येत आहेत
की मी गावामध्ये जाऊन येतोय, तुम्ही स्वयंपाक करायला घ्या. आपण आल्या होती म्हणजे 7ला बाहेर पडलेला माणूस सांगतो की मी 9 साडेनऊला घरी येतो, आपण मग नवरा बायको मिळून नाश्ता करू, घरातली कुटुंबातली माणसं मिळून नाश्ता करू. येणाऱ्या 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर या औंध गावातला परिसरातला माणूस सकाळी बाहेर पडताना घरातल्या माणसांना सांगेल, काय सांगेल की तुम्ही नाश्ता करायला स्वयंपाक करायला घ्या, मी पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो आणि मग आपण दोघं मिळून नाश्ता करू. हे करून दाखवणार हे भारतीय जनता पार्टी सरकार. भूमीमध्ये लोकांवर जी गाथा म्हणतो की एखाद्या गोष्टीचं अति झालं की तिची तिथं माती होती. एखाद्याचे अन्याय जास्त झाला की अत्याचार संपवण्यासाठी भगवंताला परमेश्वराला या त्या ठिकाणी प्रचारण केलं जातं आणि त्याचा निर्णय वरती होतो. कदाचित या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या युवक पिढीवर अनेक शेकडो हजारो युवकांच्या कुटुंबावर, अनेक कुटुंबावर पाण्यापासून वंचित ठेवण्याचा, अन्याय करण्याचं काम राष्ट्रवादी या सरकारने, मागील सरकारने केलं. या सरकारने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि गेले 10-20 वर्ष जाणीवपूर्वक खटावमान किंवा पलटण, माळशिरस, संगोला, करमाळा, माढा या भूमीला त्याच्यासाठी धरणामध्ये पाण्याची साठवण झालेली आहे आणि साठवण होऊन सुद्धा त्या मातीला पाणी न देऊन देणारे बारामतीकर आणि या बारामतीकरांनी केलेला या पापाचं फळ कुठंतरी फिटायचं होतं. म्हणून आयुष्यात 50 वर्षानंतर त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीमधलं माघार घ्यावी लागली आणि ही माघार याच माड्याच्या मातीतनं त्यांना ही माघार घ्यावी लागली.